रायांचा घालोनी आभार राहिलो निश्चिंती कुणाचा तुकोबरायांचा माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव कुणाचा तुकोबरायांचा आदिनाथ उमा बीज प्रगटले कुणाचा हा ते नका विचारू महाराज इथपर्यंत तुका म्हणे आहे शेवटी म्हणून आम्हाला माहिती आहे पण या अभंगामध्ये तुका म्हणे नाही ज्ञानदेव म्हणे नाही काही एका जनार्दनी नाही लक्षात यायला जड जातं आदिनाथ उमा बीज प्रगटले हा असणारा अभंग निवृत्तीनाथ महाराजांचा आणि त्यांच्यानंतर त्यांचेच असणारे शिष्य माऊली महावैष्णव ज्ञानोबा राय यांचा हा असणारा अभंग कोणता आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा म्हणजे माऊली महावैष्णव ज्ञानोबा रायांनी हे आदिनाथापासून ते वारकरी संप्रदायापर्यंतची असणारी सगळी असणारी परंपरा या अभंगाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत मांडली विठ्ठल विठ्ठल अभंग ज्ञानोबरायांचा आहे ज्ञानोबरायांनी ही असणारी परंपरा मांडली बरं ही परंपरा ज्ञानोबरायांनी मांडली इथपर्यंत ठीक आहे भगवान परमात्मा भूतलावरती अवताराला येतात त्याला कारण आहे जर समजा पृथ्वीवरती खूप पाप वाढलं अनाचार वाढला तर मग देव त्या ठिकाणी अवताराला येतो संतही त्या ठिकाणी अवताराला येतात दोघांच्याही येण्याचं प्रयोजन एकच आहे पण इथं एक प्रश्न उत्पन्न होईल ज्या नाथांच्या दरबारामध्ये तुम्ही आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत ते नाथ तुम्ही त्यांना संत म्हणणार की भगवंत म्हणणार काय म्हणणार बरं नाथ काय आहेत हा आता इथं प्रश्न असा निर्माण होईल खंडन मंडन जर करायचं झालंच संत आणि देव वेगळे आहेत का हो देवते संत 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 निमित्त मात्र फक्त ते असणाऱ्या प्रतिमा आहेत देव आणि संत काही वेगळे नाहीत प्रमाणाच्या माध्यमातून सुद्धा बघता येईल बरं ज्ञानोबराय कोणाचे अवतार आहे हो भगवान विष्णूचे निवृत्तीनाथ महाराज सदाशिवाचा अवतार सोपान काका ब्रह्मदेवाचे अवतार तुकोबाराय भगवान विष्णूचे अवतार मने रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही दुजा म्हणजे हे वेगळे नाहीच एकच आहेत म्हणून नाथांच्या अनुषंगानं देवही म्हटलं तरी वावगं नाही आणि संतही म्हटलं तरीही वावगं नाही म्हणून संपूर्ण नाथांच्या अंतर्गत 5व्या क्रमांकाचे असणारे प्रबुद्ध नारायण कानिपनाथांच्या रूपाने त्या ठिकाणी अवताराला आले आणि अवतार कार्य संपुष्टात आल्याच्या नंतर सुंदर अशा प्रकारे मडी ठिकाणी अधिष्ठित अधिष्ठान आणि त्या ठिकाणी त्यांचं असणारं अधिष्ठान संजीवन समाधी आणि अगदी त्याच पद्धतीचं असणारं अधिष्ठान या ठिकाणी निर्माण केलेलं आहे सुंदर अशी कानिपनाथ महाराजांची मूर्ती सुंदर असं असणारं मंदिर कीर्तनाच्या अगोदर आपले काही आयोजक मंडळी त्यांचे मला फोन आले आमचे भाऊसाहेब भाऊ आगवण मंदिराच्या अनुषंगानं थोडीशी चर्चा झाली जसं मढीला कानिपनाथांचं असणारं अधिष्ठान आहे त्या पद्धतीनं मूर्ती अगदी गोड साजिरी आहे सुंदर असं मंदिर आहे मंदिर गावापासून अलिप्त वेगळ्या ठिकाणी आहे आणि जे मंडळी नेहमी इथं येतात का दर्शनाला त्यांना त्या जागेची कानिपनाथाची 100% प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही किंवा किंबहुना काहींना आली सुद्धा असेल अतिशय गोड तिथलं असणारं वातावरण त्या अनुषंगानं हे वातावरण आणखी गोड करण्याच्या अनुषंगानं या सर्व असणाऱ्या कानिपनाथ भक्त मंडळाचा मानस आहे आणि त्या अनुषंगानं जसं मढी या ठिकाणी कानिपनाथ महाराजांच्या जन्माचा देखावा तिथं तयार केलेला आहे ना काय देखावा आहे तो एक हत्ती आहे हत्तीच्या बाजूला एक नाथ उभे आहेत काय नाव त्यांचं कोणते नाथ जालिंदरनाथ कोणाचे गुरु कानिपनाथांचे आपण नाथ ऐकलेले आहेत पण कुणाचं कोण मलाही सुरुवातीला फार जड गेलो एवढे नाव आणि गुरु परंपरा कारण क्लिष्ट विषय आहे तो नेहमी ज्यांच्या मुखात तो विषय असतो आणि नेहमी ते विषय आल्याच्या नंतर लक्षात राहणं ठीक आहे मग बाजूला हत्तीण उभी आहे हत्तीनीच्या बाजूला जालिंदरनाथ महाराज आणि कानामधून कानिपनाथ महाराजांना घेत आहेत तो असणारा देखावा तो सुद्धा देखावा या ठिकाणी निर्माण करण्याचा या सगळ्या असणाऱ्या मंडळींचा मानस आहे पण हा असणारा मानस तुमच्या आमच्या सगळ्यांच्या सहकार्याशिवाय पूर्ण होईल का नोहे हा एकल्याचा खेळ
मनवनी मेळ जमविला. एकठाच आला आणि इथं मस्तपैकी अन्नदान वगैरे सगळं शिजवलं, एकट्यानेच खाल्लं, एकठाच पाया पडला आणि गेला. त्याला काही अर्थ राहील का? बर, हे अधिष्ठान इथं निर्माण झाल्यानंतर, मंदिराचा कार्यक्रम सुरू झाल्याच्या नंतर अनेक मंडळींना ज्ञानदान त्याचा असणारा लाभ घेता येतो. कानिपनाथ महाराजांचा असणारा हा भंडारा अन्नदान त्याचाही असणारा लाभ घेता येतो. आलेले मंडळी बरेचसे अन्नदानाचा लाभ घेतात, काही काही मंडळी अन्नदान करण्याचा लाभ घेतात. मग काही वस्तू स्वरूपात असेल, काही पैशाच्या स्वरूपात असेल, अशा माध्यमातून ते असणारं योगदान. म्हणून तो असणारा मूर्ती देखावा तिथं तो जर तयार करायचा असेल, आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची त्या ठिकाणी गरज आहे. आता तसं तर सगळं काम वगैरे सगळं अगदी व्यवस्थित झालेलं आहे, पण त्या देखाव्याच्या अनुषंगानं सगळं जे काही निर्माण करायचं आहे, त्या अनुषंगानं सर्वांना विनंती आहे, ज्यांना ज्यांना जसं जसं शक्य होईल त्या पद्धतीनं देणगी स्वरूपात तिथं आयोजकांकडे आपल्याला जशी इच्छा असेल तशी, कुणाला काही सक्ती बळजबरी नाही. मग अशी असणारी देणगी जमा झाल्यानंतर साक्षात तिथला असणारा देखावा आपल्याला इथं तयार होईल. आणि तसंही देखाव्यासोबत आतलं असणारं अधिष्ठान काय गोड आहे हो? विठ्ठला 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 कानिपनाथ महाराज जिथं बसले त्यांची असणारी बैठक फार गोड वर्णन केलेलं आहे त्या गीतामध्ये. अशी बैठक भारी, अशी बैठक न्यारी, लईच भारी बसलाय थाटात. अशी बैठक न्यारी, लईच भारी बसलाय थाटात. देव हा मडीचा, मडीचा कानिफनाथ, देव हा मडीचा, मडीचा कानिफनाथ. अशी बैठक भारी बसलाय नारी लईच थाटात. अशी बैठक न्यारी बसलाय भारी लईच थाटात. कानिपनाथ महाराज की जय, कानिपनाथ महाराज की जय. देव हा मडीचा, मडीचा कानिपनाथ, देव हा मडीचा, मडीचा कानिपनाथ. फार गोड गाणे आहे नाथांचे, अगदी म्हणजे सहज माणसाला डोलायला लावणारे. छम छम आवाज छडीचा, छडीचा कानोबा देव मडीचा. छम छम आवाज छडीचा, छडीचा कानोबा देव मडीचा. छमावाज छडीचा, छडीचा कानोबा देव मडीचा. छमावाज छडीचा, छडीचा कानोबा देव मडीचा. छमावाज छडीचा, छडीचा कानोबा देव मडीचा. देव हा मडीचा, मडीचा कानिफनाथ, देव हा मडीचा, मडीचा कानिफनाथ. मडीचा, मडीचा कानिफनाथ, देव हा मडीचा, मडीचा कानिफनाथ. खल 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 हातात त्यांच्या चिमटा वाजतोया, नावाचा त्यांच्या डंका सारा जगात गाजतोया. मंदिर त्यांची रूपवान मूर्ती दिसती लाखात, हो मंदिर त्यांची रूपवान मूर्ती दिसती लाखात. देव हा मडीचा, मडीचा कानिफनाथ, देव हा मडीचा, मडीचा कानिफनाथ, देव हा मडीचा, मडीचा कानिफनाथ. देव हा मडीचा, मडीचा कानिफनाथ, देव हा मडीचा, मडीचा कानिफनाथ. मडीचा, मडीचा कानिफनाथ, देव हा मडीचा, मडीचा कानिफनाथ. गोड गाणे आहेत, कारण कानिफनाथांचंच असणारं वर्णन. अशी बैठक न्यारी बसलाय भारी लईच थाटात. त्या गाण्यांचा स्वर वेगळा आहे, डायरेक्ट टिपला म्हणली टिकून जातं, म्हणजे मध्ये 4-5 ला जर घेतलं तर जमतं ते.
देव हा मडीचा मडीचा कानिफनाथ, खन 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 हातात त्यांच्या चिमटा वाजतो या, नावाचा त्यांच्या डंका साऱ्या जगात गाजतो या, आणि मंदिरी त्यांची रूपवान मूर्ती दिसतीला खात, मंदिरी त्यांची रूपवान मूर्ती दिसतीला खात, देव हा मडीचा मडीचा कानिफनाथ, देव हा मडीचा मडीचा कानिफनाथ. अशी असणारी कानिफनाथांची गोड झाकी, त्या झाकी सोबतच सुंदर अशा प्रकारे तो असणारा पुढचा देखाव्यासाठी सर्वांना दान धर्माच्या अनुषंगानं हा असणारा सगळ्यांच्या वतीनं विनंती वजा आज्ञा समजा किंवा विनंती समजा, जसं जमेल तसं आपण सर्वांनी सहकार्य करून तो असणारा देखावा, ते असणारा तिथलं अधिष्ठित अधिष्ठान आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं कसं सुंदर असं पर्यटन किंवा तीर्थस्थळ बनेल, त्या अनुषंगानं आपल्या सगळ्या असणाऱ्या भाविकांची मदत असणं गरजेचं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आता ही नाथांची असणारी परंपरा जी आपल्यापर्यंत आली, नाथांनी जे अवतार कार्य संपादन केलं, हे अवतार कार्य संपादन करण्यापूर्वीचा काहीतरी इतिहास असेल ना. जसं भगवान श्रीकृष्ण परमात्मा जन्माला आले, पण अगोदरचा असणारा वृत्तांत, माता पित्यांचा विवाह, कारागृहात कसं ठेवलं, कसा जन्म झाला आणि कसे गोकुळात आले, तो सगळा असणारा वृत्तांत. प्रभू रामचंद्रांचा असणारा जन्म, त्याच्या अगोदरचा असणारा वृत्तांत, श्रावण बाळाचा कशा प्रकारे त्या ठिकाणी वध झाला, नंतर पुत्रकामेष्टी यज्ञ आणि नंतर संतान प्राप्ती, 4 असणारे भावंड. तसा नाथांनी जो अवतार कार्य संपादन केलं, जे अवतार कार्य संपादन केलं, त्या अवतार कार्याच्या अनुषंगानं थोडासा इतिहास आहे पाठीमागे अधूनमधून न सुरुवात करता डायरेक्ट सृष्टीच्या निर्मितीपासून आपण सुरुवात करू. फक्त थोडंसं लक्ष द्या. ज्या वेळेस या असणाऱ्या सृष्टीची निर्मिती होणार होती, या सृष्टीच्या निर्मितीच्या अनुषंगानं कुठंच काहीच नव्हतं. पहिले कोठेच नव्हते काही, कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, सूर्य तारा नाही, सूर्य तारा नाही, सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पाही, शून्याची होते पाही, अवघे शून्याची होते पाही, शून्याची होते पाही, तेरे तेरे ते निर्माण झाली, ढालगज 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 निर्माण झाली. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पाही, कानोबा तेरे तेरे ते. पहिलं कुठंच काहीच नव्हतं. भगवान परमात्म्यानं सृष्टीच्या विस्ताराच्या अनुषंगानं स्वतःच्या माध्यमातून हा असणारा विस्तार करण्यास सुरुवात केली. मग सगळ्यात पहिलं अधिष्ठान या सृष्टीमध्ये जे होतं, आता कल्पभेदानुसार वेगवेगळं अधिष्ठान येतं बरं का. सृष्टीच्या चालकत्वाचं पालकत्वाचं अधिष्ठान वेगवेगळ्या कल्पभेदानुसार वेगवेगळ्या देवतेकडं आहे. भगवान गणेश, आदिमाया जगज्जननी, भगवान नारायण आणि भगवान शिवेश्वर, या सगळ्यांकडं हे असणारं अधिष्ठान आहे. कल्पभेदानुसार वेगवेगळ्या देवतेकडं सृष्टीचं असणारं चालकत्व मालकत्व होतं. कारण इथं जर मी सांगितलं, सुरुवातीला फक्त भगवान नारायण होते, त्यांच्यापासून सृष्टीचा विस्तार चालू झाला. ते अयन नाम घर करून राहत होते, म्हणून नार अधिक अयन बरोबर नारायण हे नाव त्या भगवान परमात्म्याचं पडलं, नारायण. त्या नारायण भगवान परमात्म्यानं सृष्टीच्या विस्ताराच्या अनुषंगानं आपल्या नाभी कमलामधून एका देवाला जन्माला घातलं. नाभी कमल, आता नाभी कमल म्हणजे नाभी आणि नंतर कमल बरं का. नाभीमधून वरती आलेलं कमळ, आणि त्या कमळामधून एक बाबा असा वरती आला. त्यानं 4ही दिशांना बघितलं, 4 दिशांना बघितल्यानंतर त्याला 4 मस्तकं प्राप्त झाली. कोण? भगवान ब्रह्मदेव. भगवान ब्रह्मदेवाचा जन्म झाला. आपण कुठून आलो, काय आलो हे शोधण्याकरता पुन्हा कमळामध्ये प्रवेश केला. भरपूर वर्ष आतमध्ये गेले, पण काही थांगपत्ता लागेना. पुन्हा वरती आले. मग त्यांना आपल्या असणाऱ्या 12 खडीमधले 16वे आणि 21वे अक्षर ऐकू आले. त प त प.
आणि मग त्यांच्या लक्षात आलं आपल्याला बहुतेक जो सृष्टीचा चालक मालक आहे त्यांनी तप करायला सांगितलं. मग भगवान ब्रह्मदेव तपाला बसले. 1000 दिव्य वर्ष भगवान ब्रह्मदेवानं तपश्चर्या केली आणि नंतर भगवान परमात्मा प्रसन्न होऊन सृष्टीचा विस्तार करण्यासाठी त्यांना सांगितलं. या विस्ताराच्या अंतर्गत सगळ्यात सुरुवातीला भगवान ब्रह्मदेवानं वृत्ती निर्माण केल्या, नंतर छंद निर्माण केले. छंद कोणते? आपले संस्कृत भाषा ज्या वेगवेगळ्या छंदात बोलली जाते ना ते छंद. आता अनुष्टुप छंद 8 अक्षरांचा असणारा ग्रुप, 8 नंतर 8, 16 अक्षराची एक लाईन आणि त्याच्या खाली असणारी 16 अक्षराची लाईन. गीतेची सुरुवात धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सव मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. हा श्लोक असा गायला किंवा जर ऐकला तर मला लगेच काकांची आठवण येते, कारण गावामध्ये अनेक भाविकांनी गीतेची असणारी संहिता काकांच्या माध्यमातून त्यांना प्राप्त झाली. म्हणून हा असणारा अनुष्टुप छंद. भागवतामध्ये अजून वेगवेगळे छंद आहेत. यम प्रव्रजंत मनुपेत मपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेदुस तम सर्वभूत हृदयम मुनिमानतुस्मी. भागवतामध्ये फार अवघड अवघड छंद आहेत. किंवा अहोबकीयम स्तनकालकूटम जिघांस या पाय यदप्य साध्वी लेभे गतिंधातृचितां ततोन्यम कमवादयालू शरणं व्रजेम. असे वेगवेगळे छंद, या छंदांची निर्मिती झाली. तदनंतर भगवान ब्रह्मदेवानं स्वरांची निर्मिती केली. सगळे स्वर किती आहेत? आपण जे नेहमी ऐकतो ते किती? 7 स्वर. पण एकूण जर सगळे स्वर जर मोजले तर सगळ्या असणाऱ्या स्वरांची संख्या आहे 12. आता ती 12 कशी? आपण जे मानतो 7 स्वर हे 7 शुद्ध स्वर. तदनंतर यातीलच 4 स्वर त्यांचं कोमल झालेलं आहे. 4 स्वरांचा कोमल झालेला आहे. कोमल स्वर म्हणजे आहे त्या स्वरापेक्षा एक पट्टीना कमी. रे ग ध. निवृत्ती दाता ज्ञानदेवा सार ज्ञानदेवा मच्छिंद्राने बोध मच्छिंद्राने बोध गोरक्षासी गेला. ज्ञानदेव ज्ञानदेव सार ज्ञानदेव सार ज्ञानदेव सार ज्ञान
रखुमाई रखुमाई धोपा रखुमाई 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 टोपार कुमार रखुमाई टोपार कुमार टोपार कुमार टोपार कुमार एवढ्या वेळचं कीर्तन चालू आहे, सगळे मंडळी भजन करतायत, टाळ वाजवतायत, म्हणतायत. तुम्ही आपले शांत बसून थोडासा त्रास देऊ का तुम्हाला? बाबाजींच्या समयेत थोडंसं फक्त भजन आपण सगळ्यांनी करायचं आहे. सर्वांनी आपले आपले हात वरती करा बरं, 2च मिनिटं करता. तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, 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 पांडुरंगा 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 तुलेले तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, 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 विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. अशा प्रकारे गैनीनाथ